काय काळुंद्रे म्हणतात, कोकणातला फेमस सौंदाळे. मावशी सांगते मुंबई मांदिली पण आहे इकडे. पहिले एक हलवा. तुम्ही मुंबईचे बरेचसे मच्छी मार्केट बघितले. कोंबो बाजारपेठ आहे कडावलची. आम्ही फिरायला चाललोय की ती आम्हाला फिरवायला घेऊन चालणार आहे. तुम्हाला कुठे कुठे जाणार आहे ते फिरायला. फक्त माणसंच नाही राहिलेत कोकणामध्ये. म्हणजे खाल तेवढं कमी आहे इकडे. आल्यापासून तिला सवय लागली सवय. आता तुम्ही म्हणाले काय आहे नवीन नाटक. नमस्कार मंडळी. तर आता आपला दिवस चौथा आहे कोकणातला आणि सगळे दिवस फुल बिझी गेलेले आहेत. आणि आम्ही आत्ता आज निघालो ते फिरायला. आता सकाळचे वाजलेत 6:30 आणि 6:30 वाजता आम्ही तयार झालो आहे. म्हणजे मी आणि स्नोवी आम्ही दोघेच तयार झालो आहे. बाकीचे सगळे पाठीमागे तयार होत आहेत. अजून हळूहळू तयारी सुरू आहेत आणि आम्ही चाललो आहे फिरायला. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे नवीन नाटक. एक तर आम्ही सहलीला जायची रील पण टाकता, वर व्हिडिओमध्ये पण दाखवता सहलीला जायचा. आणि मग आता काय सांगता याचं वेगळं फिरायला चाललं आहे. तर आम्ही आलो आहे कुठे तुम्हाला माहिती आहे, अक्षताच्या घरी. आता मंगळवारी तुम्ही बघितलात गोंधळ, बुधवारी राखण, काल गुरुवार होता. तर काल काय होतं आपल्याकडे ब्राह्मण भोजन. आणि मग आज आम्ही चाललो आहे इथून पण फिरायला पुढे, म्हणजे जरा फेरफटका मारायला. आता कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळणारच आहे. आमच्यापर्यंत काय फिक्स नाही कुठे जायचं ते, पण समुद्रावर जायचं ते फिक्स आहे. कोकणात आलो तर समुद्रावर जाणारच 100%. आणि स्नोवीला पण पहिल्यांदाच आपण समुद्रावर घेऊन जाणार आहोत. बाकी सगळ्यांची तयारी सुरू आहे. सकाळचे फक्त 6:30 वाजलेले आहेत. आणि बघा लाडात आले. कपडे घातले ना की मागे लागते. हिला समजतं फिरायला जायचं आहे ते. पहिलं आता आपण तिथे ठाण्यात होतो ना घरी तेव्हा नाही अशी मागे लागायची, पण आत्ता इथे आल्यापासून तिला सवय लागली सवय. त्या बाळाने हिला सवय केली सकाळी सकाळी फिरायची, राऊंड मारायला न्यायची. ती मागे लागली चला राऊंड मारायला. आपली गाडी इथे पार्क आहे घराच्या बाहेरच. इकडे घर आहे वरती आणि हे समोर आहे त्यांचं जुनं घर होतं. त्याच्यानंतर त्यांनी ते वर बांधलं. पण काल आपण जिथे महापुरुष ब्राह्मण भोजन वगैरे केलं ना, तर तिकडे त्यांचं पहिलं जुनं घर होतं सगळ्यात. म्हणजे वाडवडिलांपासूनचं पार म्हणजे खानदानी घर म्हणतात ना, एकदम पुराणी हवेली तसं होतं. पण हे आपले जे आहेत सासरे यांच्या आजोबांपासून काहीतरी तिकडची जागा त्यांनी सोडली काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे. आणि मग ते आले इकडे. हे आपलं हे पाठीमागे दिसतंय का घर, इथे आले. इथे त्यांचं घर होतं. मग 2 चुलते होते का काय होते माहीत नाही, सगळे एकत्र राहायचे इकडे. आणि त्यानंतर मग इथून आता गेले तिकडे वरती त्या घरामध्ये. नवीन घर बांधले त्यांनी तिकडे. आणि हे आपलं मस्त आवार बघा. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज ना 5 वाजल्यापासून सुरू होतो. आणि इथे ना मस्त झोप लागते लेटपर्यंत. पण आज आम्हाला जरा राऊंड मारायला जायचं आहे ना, म्हणून आम्ही उठलो लवकर. आणि ही गजरी उठते ना 5 वाजताच उठते ही. 5 वाजता उठते, नंतर झोपते सगळ्यांना उठवून. आणि इकडे ना करवंदाची वगैरे बरीच झाडं आहेत. म्हणजे खाल तेवढं कमी आहे इकडे. फणस तर काय लागले सगळे बाबा. फणस नुसते फणसच लागले सगळीकडे. त्याच्यातले 1-2 फणस आम्ही पण घेऊन जाणार आहोत. पण बघा ना सूर्य उगवला आहे बघा, तिकडे आला आहे दिसतोय का, मधून डोकावतोय तो. पण पटकन तुमच्या अंगावर असं ऊन पडेल तसं नाही होणार इकडे, कारण एवढी झाडीच आहे आजूबाजूला जबरदस्त आहे. जास्वंदाची तर इथे भरपूर झाड आहेत भरपूर. बांबूची आहे ते बघा, बांबू आहे ते. बस कसं म्हणतात ना, एकदम निसर्ग संपन्न असं असतं कोकण. फक्त माणसंच नाही राहिलीत कोकणामध्ये. माणसांचाच तुटवडा झाला. बाकी तर झाडं बिडं तर आहेत भरपूर, जंगल पण आहे. पण माणसंच संपली आहेत आता. म्हणजे तरुण पिढी सगळी मुंबईकडे आणि आता म्हातारी पिढी फक्त राहिलेली आहे इकडे. रिटायर होऊन आलेले, रिटायर झालेले किंवा इकडेच लहानाचे मोठे होऊन इकडेच म्हणजे इकडे झालेले. पण त्यांची पोरं सगळी मुंबईला. चाल ठीक आहे, आता ज्याला ज्याची सोय जशी तसं तो जाणार करणार. कमवायचं आहे, पोटा पाण्याचा सगळ्यांचा प्रश्न आहे. चला आता आमची तयारी तर झाली आहे आणि आम्ही जरा राऊंड मारतोय. आणि बाकीच्यांची तयारी झाली की निघूया फिरायला. जसं तुम्हाला सांगितलंच कळणार आहे तुम्हाला कुठे कुठे जाणार आहे ते फिरायला. मी मठात आलोय स्वामींच्या इकडे. पाय वगैरे पडून झालाय आणि स्नोवीचा स्पीड बघ. आणि स्नोवीने सगळ्यांना धमवलेलं आहे. नुसती पळते ही बघा. पळापळ चालू नुसती तिची. फुल एन्जॉय करते. आम्ही फिरायला चाललोय की ती आम्हाला फिरवायला घेऊन चालले ते कळत नाही. चल स्नोवी ये पटकन ये. चल म्हटलं की लगेच बघा. चल फुल धमाल करते. आर्याला दमवलं नाही एकदम. आता उचलून घ्या, गाडी आहे रस्त्यावरती, गाडी आहेत. हां चला. आम्ही आता स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आहे. आणि आज पण जरा मठ बंदच होता. सकाळचे 9:15 वाजले. टाईम तर लिहिला 7:30 ते 12:30. पण कसं कोणी जास्त पब्लिक येत नाही ना, त्यामुळे पुजारी पण पूजा करून बाहेर निघून गेले. आता सगळ्यांची कामं सुरू आहेत.
शेतीची कामं सुरू झाली आहेत. म्हणजे भाजावळ ना, भाजावळ सुरू झालेली आहे शेतीची. आणि आज वातावरण बघा कसं आहे, पावसाचं वातावरण येत आहे, दिसतंय. आणि आम्ही चाललो फिरायला. ठीक आहे, आला पाऊस तर पावसाचा आनंद घेऊन फिरूया, नाही आला तर मग मस्त आपण काय काय करायचं, कुठे कुठे जायचं ते बघूया. चला. आज कडावलीचा ना बाजार आहे आणि पूर्ण मिरच्याच आहेत पुढे पुढे हळूहळू तपिला मग केवढा मोठा प्रॉब्लेम असा आहे ना, आपल्या गावाकडच्या रस्त्यांमध्ये बघा रस्ते छोटे असतात. आता बाजारपेठ आहे कडावलची, पुरा जाम लागलेला आणि आज बाजारचा दिवस आहे त्यामुळे गर्दी तर असणार आहे. आणि रोडवरतीच बाजार असतो. बघा हे सगळे बाजार चालू आहे. कांदे बटाटेवाले आहेत आणि इकडे मिरच्यावाले आहेत. आणि मला वाटतं इकडे जास्त करून ना बेडगी शंकेश्वरी मिरच्याच भेटतील तुम्हाला. याच मिरच्या जास्त भेटतील या साईडला. जसं आपल्याकडे लवंगी मिरची जास्त मिळतात. पुढे एस टी अडकली आहे, आपल्या समोर पण वॅगनर अडकलेली आहे, पुढे एस टी अडकली आहे. ती जोपर्यंत निघणार नाही ट्रॅफिक निघणार नाही. चला निघेल तेव्हा निघेल, आपल्याला काय घाई नाही, निवांत आहे. आज बाजार आहे, गाव आहे, असंच असणार आहे. कारण कोकणामध्ये हाच प्रॉब्लेम असतो, बाजार असे रोडवरतीच असतात, मेन रोडवरती. रोड पण एवढे छोटे असतात बघा, 2च गाड्या पास होतील तेवढाच रोड असतो, मोठा रोड नसतो. कोंबो 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 सगळा सुकी मच्छी कोंबो सगळा काय बाजार मोठा आहे एकदम. शुक्रवारचाच भरतो स्टेट बँक. काल ATM मध्ये अडकले नाही, अकाउंट बोललं ते थोडे टाकायला पाहिजे होते ना, जास्त लागले. गरम मसाले सगळे म्हणजे सगळंच मच्छी पासून सगळं मच्छी काही गावली नाही पण अजून दिसली पुढे. आधी तुम्ही मुंबईचे बरेचसे मच्छी मार्केट बघितले असेल आपल्या व्हिडिओजमध्ये. आणि हे आपल्या गावाकडचं म्हणजे कोकणातल्या कडावलचं मच्छी मार्केट. मांदेलिया हे काय रे, टोळ आहे, बारकीवाली टोळ आहे. बांगडे छोटे छोटे कसे वाटे लावलेत? 200 रुपयाला किती टोळ आहेत? 8 आहेत का? 10 आहेत टोळ. मांदेलीचा वाटा 100 रुपयाला. आणि बांगडे 100 रुपये वाटेत बघा. बांगडे आहे, मांदेली आहे, टोळ आहे. तिकडे हलवे पण दिसतात बघा, इकडे हलवे आहेत. कशात हलवे बघा? 600 रुपयाला एक हलवा. आणि कापली आहे टोळ कापली आहे. बांगडे आहेत आणि सौंदाळे आहे बघा. सौंदाळे 200 रुपये, पापलेट 500 रुपये वाटा, कोळंबीचा वाटा 200 रुपये. असे मासे तर आहेत, गोड्या पाण्याचे पण दिसत आहेत बघा. मुंबई मांदेली बघा, मावशी सांगते मुंबई मांदेली पण आहे इकडे. 100 रुपयाला वाटा बघा. असे मासे तुम्हाला मिळतात तिकडे कडावळला. फक्त शुक्रवारच्या बाजारातच मिळतील, रोज नाही मिळणार. फक्त शुक्रवारच्या बाजारात यायचे आणि आठवड्याभराचे घेऊन जायचे. रोज नाही ना, फक्त बाजारात. इकडे करल्या आहेत. कशा आहे ती करली? 250ला 2 बघा. 250 रुपयाला 2 करल्या. आणि हे शिवले 100 रुपये वाटा आहे शिवल्यांचा. आणि हे आपला पाला आहे, इरिस काय म्हणता याला? पेढी आहे. कसा तो? 100 रुपयाला पेढी आहेत. आणि हे चोर बोंबील कसे ते बोंबील? चोर बोंबील 200 रुपये काय? हे 400. हा मासे घेऊ किलो 200 रुपयाला 5च बघा. चोर बोंबील आहे, सगळे मासे. कोकणातला फेमस सौंदाळे. तिकडे नारबा आहे मोठा. हा बघा 500 रुपयाला नारबा. आणि मोदका आहेत ना, कशी ती बघा? 100 रुपयाला वाटा मोदकांचा. आणि ही पांढरी टोळ आहे, कशी ती? बघा 500 रुपये जोडी पांढऱ्या टोळची, 200 रुपये जोडी. पाकड पण आहे तिकडे. पाकड मला 100 ना, 100 पाकड आहे बघा. कशी कापली आहे पाकड ती. पाकड पण आहे. सगळे मासे मिळतील तुम्हाला. मोठमोठ्या सुरमई दिसल्या नाहीत पण असतील कुठेतरी. बघूया. मार्केट आहे, मच्छी मार्केट. जास्त नाहीत मच्छीवाले पण कामापुरते आहेत. हा म्हणजे कामापुरते मच्छी मिळली की कामापुरते मासे आहेत. रूपचंद कसं आहे रे?
800 रुपयाला जोडी आहे रूपचंदची. गोड्या पाण्याचा तो. आणि काळे मासे कशात ते? 200 रुपये काळे मासे. तुम्ही काय म्हणता, चिलापी की काळे? काळुंद्रा म्हणताय. तुला काय काळुंद्रे म्हणतात. काळा मासा चिलापी. आणि इकडे करली बघा, एकदम मस्तपैकी कापून वाटा ठेवलेला आहे. कसा तो वाटा? 200 रुपयाला करलीचा वाटा. पेडवे आहेत बघा, तारली मासा आहे. कसा आहे तो वाटा? 100 रुपयाला वाटा आहे तारलीचा. हे कसे हेकरू? हे कसे? 100 रुपयाला एवढे सगळे. आता आपण हेकरू म्हणतो, हे काळुंद्रे म्हणतात त्याला, माहित नाही. आणि खापी कशी आहे? बघा 100 रुपयाचे खापी आहेत. आणि बघा टोळ, हिरवी टोळ केवढी मोठी आहे बघा. हिरवी टोळी कशी? 400 आहे बघा. 400 रुपयाला हिरवी टोळा. मोठे मोठे मासे तिकडे. सुरमई कशी देता गो? किती? 700 रुपयाला सुरमई आहे बघा. कोकणातच माशांचे रेट बघा. कोकणातच माशांचे रेट बघा. मग मुंबईला काय म्हणायचं?